न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। पैठण शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी पैठणचे आमदार विलास भुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती। पैठण तालुक्यातील मातंग समाजाची अनेक दिवसांपासूनची मागणी खासदार संदीपान भुमरे यांच्या माध्यमातून पूर्ण झाली। ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे नगराध्यक्षा विद्या कावसनकर यांनी यावेळी सांगितले। अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारणे म्हणजे केवळ स्मारक उभारणे नव्हे, तर त्यांच्या संघर्ष, स्वाभिमान, समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारणे आहे। तरुण पिढीने अण्णाभाऊंचे साहित्य वाचून त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घ्यावी असे आवाहन आमदार विलास भुमरे यांनी केले। अण्णाभाऊंचा हा पुतळा केवळ धातूचा पुतळा नसून संघर्ष, स्वाभिमान, समता आणि सामाजिक न्यायाची प्रेरणा देणारा विचारांचा दीपस्तंभ आहे, असे उपनगराध्यक्ष तुषार पाटील यावेळी म्हणाले। की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक हे त्या ठिकाणीच झालं पाहिजे आणि त्याच ठिकाणी आपल्याला हे स्मारक साहेबांनी उपलब्ध करून दिले, त्याबद्दल साहेबांचे मनपूर्वक आभार। सुरुवातीला मला मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती अश्वरूढ पुतळा आपल्या शहरामध्ये असला पाहिजे। हा पुतळा बसवण्याचं काम तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने मी करण्याचा प्रयत्न केला। पुतळ्याला पैसे कोणाकडून 1 रुपया घेतला नाही, आपण शासनाकडून 1 रुपया घेतला नाही। हे सगळे पुतळे बसवण्याचं काम हे मी स्वतः केलेले, स्वतःच्या खर्चाने केले। कारण मला एक सांगायचं की या राष्ट्रपुरुषापेक्षा पैसा महत्वाचा नाही, हे राष्ट्रपुरुष महत्वाचे, त्यांचे विचार महत्वाचे। कारण मला एक सांगायचं की हे काम करण्याचा प्रयत्न केला। बापूंनी विकासाच्या बाबतीत सांगितलं, अनेक वर्षापासून समाज बांधवांची मागणी होती का या ठिकाणी भुमरे साहेबांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असेल, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असेल, जसे आपल्या पैठण शहरामध्ये भुमरे साहेबांच्या माध्यमातून पूर्णकृती पुतळे उभारले, तसाच पुतळा हा आपल्या पैठण शहरामध्ये अण्णाभाऊ साठेंचा असला पाहिजे, ही समाज बांधवांची मागणी होती। आणि या ठिकाणी मला अभिमान आहे, आताच नारे साहेबांनी सांगितलं का ज्यावेळेस पुतळा आपल्या शहरामध्ये बसवायचा याची कमिटी करण्यात आली, ज्यावेळेस समिती गठीत केली त्यावेळेस आपण अध्यक्षस्थान हे मला दिलं, याचा अभिमान या ठिकाणी मला आहे। आणि आपण जी मागणी केली होती त्या मागणीला भुमरे साहेबांच्या माध्यमातून आज या ठिकाणी यश आलं। या ठिकाणी मला वाटतं या ओपन पेज साठी 3 ते 3.5 कोटी रुपये निधी हा भुमरे साहेबांनी दिला। आज आपण जर बघितलं तर आपला अण्णाभाऊ साठेंचा पुतळा या उद्यानमध्ये बसवतोय, असा मराठवाड्यात सुशोभीकरण झालेली जागा आणि पुतळा असा मराठवाड्यात पुढे नव्हे तर पैठण शहरामध्ये बसवण्याचं काम हे भुमरे साहेबांच्या माध्यमातून होतं। सह्याद्री चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पुतळा वाहनात ठेवून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली। अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लहूभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक आणि लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी स्मारक समितीचे उपाध्यक्ष भूषण कावसनकर, सभापती विनोद पाटील बोंबले, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष जय किशन कांबळे, संचालक आप्पासाहेब निर्मळ, सुनील हिंगे, ज्योती काकडे, गणेश वडागळे, रावसाहेब नाडे, मदन आव्हाड, भानदास जाधव, धर्मराज मिसा, भीमा नवगिरे, किनो कारके, शांतवन घोडके, दिनेश खंडागळे, विलास नवगिरे यांच्यासह सर्व समाज बांधव, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी लहू गायकवाड यांनी मान्यवरांचे आभार मानले। न्यूज सुपर वन साठी अनिस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।